मित्रांनो, तुमची एक चूक आणि तुम्हाला पेपरला बसू दिल्या जाणार नाही। बघा, नीट पेपरच्या पार्श्वभूमीवर आता परीक्षा परिषदेने सुद्धा खूप कडक नियमावली जाहीर केलेली आहे। कोणते ते कडक नवीन नियम आहेत ते आपण पाहणार आहोत। जर हे नियम तुम्ही नाही पाहिले तर तुमचे 100% मोठे वांदे होतील आणि तुम्हाला पेपर पासून दूर ठेवल्या जाईल। तुम्हाला हॉल तिकीट जरी असली तरी तुम्हाला पेपरला बसू दिल्या जाणार नाही। संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण तुम्ही टीईटीची परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे। मग स्त्री असो, पुरुष असो, अपंग असो, कोणते ते नियम आहेत ते संपूर्ण जाणून घ्या। आणि बघा, परीक्षेला जाण्यापूर्वी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण हे 28 नियम त्यांनी दिलेले आहे आणि 28 तारखेला तुमचा पेपर आहे। तर हे नियम जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। चला तर मग वेळ न वाया घालवता आपल्या सेशनला सुरुवात करूया। बघा, तुम्हाला हे लिंक जे आहे आपल्या मित्र परिवारालाही शेअर करायची आहे जे टीईटी एक्झाम 2026 ची तयारी करत आहात। बघा, टीईटी एक्झाम 2026 म्हणजे शिक्षक पात्रता 2026 28 जून रोजी हा पेपर होणार आहे। येत्या रविवारी पेपर होणार आहे। 4 दिवस तुमच्या जवळ आहे। ह्या सूचना जाणून घ्या काय आहेत ते। बघा, पहिली सूचना त्यांनी दिलेली आहे, परीक्षा केंद्रावरील उपस्थितीकरिता निर्धारित केलेल्या वेळेस उपस्थित राहणे अनिवार्य आहे। आता त्यांनी जे वेळ दिलेली आहे तुमच्या हॉल तिकीटवर, त्या हॉल तिकीटच्या वेळेच्या आत तिथं उभं राहणं आवश्यक आहे, हजर राहणं आवश्यक आहे। एकदा गेट बंद झालं की तुम्हाला आतमध्ये येऊ दिल्या जाणार नाही। तुम्ही आत्ताच पाहिलं असेल की नीटचा पेपर री एक्झाम झाली होती, काही विद्यार्थ्यांना आतमध्ये 2-3 सेकंदांना लेट झाले तरीही घेतलेलं नव्हतं। मग तुम्ही ही गलती करू नका, चूक करू नका, नाही तर पस्तावा होईल, एवढी मेहनत वाया जाईल। बघा, त्यांनी सांगितलेलं आहे, क्लिअर सांगितलेलं आहे की जर रॅली असेल, कोणतंही प्रदर्शन असेल किंवा मग कोणते आंदोलन असेल किंवा पाऊस पडो, कितीही पडो, तरीही जरी तुम्ही नाही आले तरीही तुम्हाला बसू दिल्या जाणार नाही। कारण कोणतंही असो, आता तुम्हाला संपूर्ण कारण समोर समजतील। बघा, परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतावरून डाउनलोड करून बघा काय करायचं आहे, तुम्हाला मूळ प्रत डाउनलोड करायची आहे। कशाची? सरळ आहे, प्रवेश पत्राची मूळ प्रत। आणि जमत असेल तर 100% तुम्ही काय करा, कलर झेरॉक्स घेऊन जायची आहे याची। ओके, कलर काढायचा आहे, प्रिंट। ओके, त्याच्यानंतर बघा, परीक्षेच्या वेळी सादर करणे ते काय आहे, अनिवार्य आहे आणि त्या परीक्षेत बसू दिल्या जाणार नाही। तर हे तुम्हाला काय करायचं आहे, प्रवेश पत्र घेऊन जायचं आहे। जनरली तर कलरच घेऊन जा, जास्तीत जास्त होईपर्यंत। ओके, त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, उमेदवाराची तपासणी किंवा झडती त्याला म्हणतो। त्याच्यानंतर बघा, ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदविणे, त्याच्यानंतर बघा, सूचना देणे इत्यादी स्वरूपाच्या कारवाईसाठी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या पूर्वी 1.5 तास अगोदर तुम्हाला हजर राहायला सांगितलेलं आहे। जेणेकरून बघा तुमचं बायोमेट्रिक होईल, फेस स्कॅनिंग होईल। कारण डमी उमेदवार जे आहे ते डमी उमेदवार जर पेपरला आले तर त्यांना वेगळं काढून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, म्हणून हे कडक नियम तिथं घेतलेले आहेत। बघा, आता समोर पाहूया, समोर काय सांगितलेलं आहे तर 4थ्या क्रमांकाचा नियम त्यांनी दिलेला आहे, परीक्षेच्या दिवशी ऐन वेळी उद्भवणाऱ्या, बघा हे महत्वाचा पॉइंट आहे, अडचणी, बघा महत्वाच्या अडचणी, त्याच्यानंतर बघा वाहतूक समस्या, आंदोलने, मोर्चा, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थिती राहणे आवश्यक आहे। म्हणजेच बघा, ते तुमची कोणती अडचण मानून घेणार नाही। जसं की ट्रॅफिकचा रूल असेल, तुम्ही लेट झाले असाल, त्याच्याशी काहीही घेणं देणं नसते, कारण ते आपल्या काही घरचे नातेवाईक नसते, म्हणून त्याला काहीही घेणं देणं नाही। तुम्ही डबल त्या केंद्रावर दिसाल नाही दिसाल याच्याशी काहीही घेणं देणं नाही, म्हणून तुम्हाला काय करायचं, त्या वेळेच्या आतमध्ये तिथं राहायचं आहे। त्याच्यानंतर 5व्या क्रमांकाचा काय म्हटलेलं बघा, परीक्षा कक्षेमध्ये प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत म्हटलेलं आहे, उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही। नंतर व्हिडिओ बनवून काही मतलब नाही, आम्हाला आतमध्ये बसू दिलं नाही, ते कोणाचंच ऐकणार नाहीत। हे लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं काम करा आणि लवकर जा। ओके, अथवा या संदर्भात परीक्षा परिषदेची कोणतीही प्रकारची जबाबदारी राहणार नाही। त्यांनी काय म्हटलं, परीक्षा परिषदेची आमची जबाबदारी राहणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणून तुम्हाला वेळेच्या पूर्वी तिथं जायचं आहे। त्याच्यानंतर 6व्या क्रमांकाचं काय दिलेलं बघा, परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक, अन्य अनाधिकृत व्यक्तींनी कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय असेल। म्हणजे बघा, त्यांना प्रवेश नसणार आहे परीक्षेच्या वेळेमध्ये, त्या थोडा वेळ पूर्वी तुम्ही तिथे नेऊ शकता त्यांना, परंतु जशी परीक्षा सुरू होईल नातेवाईक वगैरे सर्वांना त्या आवाराच्या बाहेर काढून टाकतील। ओके, चला त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे 7व्या क्रमांकाचा, परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याकरता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनाचा वापर करावा। खाजगी वाहनाचा
वाहनांच्या पार्किंग करिता केंद्रावर कोणत्याही प्रकारची व्यवस्था असणार नाही. म्हणजे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, सरळ सरळ आपली गाडी आणू नका, तिथं म्हणजे कोणत्याही प्रकारची काय पार्किंग व्यवस्था राहणार नाही. ओके, चला समोरचा बघा काय म्हटलेला 8व्या क्रमांकाचा, परीक्षेच्या वेळी मद्य किंवा मादक अंमली पदार्थाचे प्राशन केले. बाबा दारू पिऊन जाऊ नका, सरळ सरळ म्हणणं आहे त्याचं. नाही तर मग तुमच्या दिमागात एक गोष्ट चालते, दारू पिल्यानं माझा दिमाग चालते, तंबाखू खाल्ल्यानं माझा दिमाग चालते, हे डोक्यातून काढून टाका. काय म्हटलेलं आहे बघा, परीक्षा वेळी मद्य किंवा आणि मादक अंमली पदार्थाचे प्राशन आढळल्यास उमेदवाराला उचित कायदेशीर कार्यवाही तर करण्यात येईल, 100% करणार असते. त्याच्यानंतर बघा, तसेच अशा उमेदवारांवर परीक्षा परिषदेच्या स्वेच्छाधिकारानुसार परिषदेमार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडीकरिता प्रतिरोध करण्यात येईल. म्हणजेच बघा तुमची एक चूक आणि तिथं तुम्हाला ती भोगावी लागणार आहे. म्हणून असे काही आगाऊ काम करून जायचे नाही, कारण आपण शिक्षक होणार आहोत आणि आपण जर का दारू पिऊन तिथं गेलो तर मग काय मतलब आहे आपल्या शिक्षक होण्याला, आहे की नाही. चला, हे जनरली तर करतच नाही, परंतु एखादा असते नमुना, त्याच्यासाठी सांगा लागलो मी. कोणी असो ते XYZ. समोर घ्या, पडताळणी तपासणी संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकाजवळ जाऊन बसणे अनिवार्य आहे. बघा सर्व काही तुमचं बायोमेट्रिक वगैरे होईल, त्याच्यानंतर तुम्हाला कुठं जायचं आहे, त्या परीक्षा केंद्रावर जायचं आहे आणि आतमध्ये खोलीमध्ये गेल्याच्या बाद तुम्हाला त्या बाकावर बसायचं जिथं तुमचा बैठक क्रमांक असेल. ओके, त्याच्यानंतर 10व्या क्रमांकाचं काय म्हटलं बघा, परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणतेही मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. म्हणजे बघा तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल, त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड ओरिजिनल किंवा मग पॅन कार्ड ओरिजिनल किंवा मग तुमचं पासपोर्ट वगैरे असेल ते ओरिजिनल घेऊन जाणे. बघा त्याच्यामध्ये दिलेलं आहे, आधार कार्ड ओरिजिनल न्यायचं आहे किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इलेक्शन कार्ड किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड. ओके, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन, हे त्याच्यापैकी कोणतंही एक नेलं तरीही चालते, त्याच्यावर तुमचं नाव वगैरे सर्व काही मॅचिंग असलं पाहिजे. ओके, ओरिजिनल घेऊन जायचं आहे. जमलं तर एखादी झेरॉक्स बी ठेवून द्या, मागितले तर काही सांगता येत नाही. समोरची सूचना बघा काय आहे, ओळखपत्र आणि प्रवेशपत्र म्हणजे हॉल तिकीट बद्दलची ही सूचना आहे. ही सूचना बी तुम्ही समजून घ्या काय म्हटलेलं आहे बघा. परीक्षेच्या वेळी मूळ प्रवेशपत्रात बघा प्रिंट आउट मध्ये एक मूळ वैध ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत आणणे अधिकार म्हणजे काय बंधनकारक असणार आहे, हे तुम्हाला आता सांगितलं. मूळ ओळखपत्रासोबत स्पष्ट दिसणारी बघा इथं काय म्हटलेलं, स्पष्ट दिसणारी एक झेरॉक्स छायांकित प्रत जोडणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला झेरॉक्स सुद्धा घेऊन जायची आहे त्याची. ओके, ओरिजिनल तर न्यायचं आहे, सोबत एक झेरॉक्स बी घेऊन जायची आहे. आता 2 पेपर आहेत, 2 पेपर ज्याचे असतील त्यांनी 2 काढायचे आहे. समजून घ्या, नाही तर एकच घेऊन जासाल, समजलं तर 2 काढून घेऊन जायचे आहे. 2 पेपरसाठी वेगवेगळं लागणार आहे. त्याच्यानंतर बघा दोन्ही वेगळे वेगळे हॉल तिकीट घेऊन जायचे आहे दोन्ही पेपरसाठी. त्याच्यानंतर समोरचं दिलेलं आहे बघा, ओळखपत्राची केवळ झेरॉक्स किंवा कलर कॉपी चालणार नाही, तर मूळ ओळखपत्र सुद्धा आवश्यकच असेल. बघा झेरॉक्स कॉपी चालणार नाही तर ओरिजिनल बी सोबत न्यायला सांगितलं, सरळ सरळ आहे बघा. आता त्याच्यानंतर काय म्हटलं, महिला खासकर महिला किंवा मग कोणाच्या नामामध्ये बदल राहते बघा. नावामध्ये बदल असल्यास विवाह नोंदणीचा दाखला किंवा राजपत्र गॅझेट त्याला आपण म्हणत असतो त्याची झेरॉक्स सोबत ठेवावी. त्याची झेरॉक्स तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. महिलांनी खास करून त्यांचं लग्न झालेलं असते, त्यांचं नाव बदलते, आधार कार्डवरचं नाव वेगळं राहते, हॉल तिकीटचं नाव वेगळं राहते, हे 12 भानगडी प्रत्येक पेपरमध्ये पाहायला भेटलेले आहे तुम्हाला, हे घेऊन जाणे सोबत. ओके, त्याच्यानंतर बघा इंटरनेटवरून डाउनलोड केलेले एक आधार कार्ड रंगीत प्रिंटमध्ये स्पष्ट फोटो बघा इथं रंगीत म्हटलेलं आहे. आधार कार्ड निर्मिती डाउनलोड तारखेसह असेल तरच वैध मानले जाईल. ओके, म्हणजे बघा तरच ते काय मानले जाईल, वैध मानले जाईल, अशा पद्धतीचं लक्षात ठेवायचं आहे. समोर बघा, समोरची सूचना काय दिलेली आहे बघा, परीक्षा केंद्राच्या कक्षात काय न्यावे आणि काय नेऊ नये, आता हे बी जाणून घेणं महत्वाचं आहे. इथं दिलेलं आहे बा, लेडीज काय घेऊन जाते, आपल्या पाऊच नेतात, त्याच्यानंतर बघा नोट्स नेतात. हे बघा आता तुम्हाला सांगतो पहिल्यापासून काय, परवानगी असलेले साहित्य कोणते कोणते, एक तुम्हाला न्यायचं आहे ओळखपत्र, प्रवेशपत्र, ते सगळं तुम्हाला घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर पेन काळा किंवा निळा बॉल पेन, जनरली शक्यतो काळाच पेन वापरायचा आहे. ओके, शक्यतो काळा पेन. त्याच्यानंतर बघा मूळ ओळखपत्र पेन सोबत न्यायचे. तिथं अपेक्षा करू नका की ते तुम्हाला देतील, तुम्ही भले पैसे भरले असतील 1000 रुपये फॉर्मची, तरीही ते तुम्हाला काय करतील माहिती आहे का, पेन देणार नाही, लक्षात ठेवा. ओके, पेन बी सांगितलेले आहे त्याने न्यायला. त्याच्यानंतर बघा ओळखपत्राची झेरॉक्स घेऊन जायची आहे, पाण्याची बॉटल तेही पारदर्शक. मग तुम्ही स्टीलची मेल्टनची घेऊन जाता ते नाही घेऊन जायचे आहे, डायरेक्ट पारदर्शक म्हणजे आजूबाजू सगळं दिसलं पाहिजे आरपार. त्याच्यानंतर बघा
काय बंदी असेल तर तुमची पाऊच असेल, बॅग असेल, पर्स असेल याची बंदी आहे. पुस्तक, नोट्स, त्याच्यानंतर रायटिंग पॅड हे सर्व काही बंद असेल, इत्यादी वस्तूला बंदी असेल. त्याच्यानंतर बघा पात्रदानी, वर्ग खोलीत बूट, मोजे, सॉक्स काहीच नाही, परवानगीच नाही आहे तुम्हाला. स्लीपर, चप्पल, सँडल हे वापरता येतील. बघा स्लीपर असेल, त्याच्यानंतर चप्पल असेल, सँडल असेल हे वापरता येतात. ओके, चला आता तुम्ही काल एक पाहिला असेल व्हिडिओमध्ये, बघा कालची रील व्हायरल व्हायली, ते क्रॉक्स चप्पल आहे. क्रॉक्स चप्पलच्या आतमध्ये की नाही मोबाईल ठेवलेला आहे. एवढे हुशार आहेत विद्यार्थी आजकालचे, तर मग ते लक्षात ठेवायचं आहे. तिथं असं काय भानगडी करून घेऊन जाऊ नका. क्रॉक्स चप्पल घेतली, त्याच्यात मोबाईल टाकले, नाही तर चिप टाकली, हे असं काही करू नका, नाही तर तुम्ही बस झालं 12च्या भावातच असाल. समोरचा प्रश्न मला वाटलं सूचना. बघा काय आहे, महिलांसाठी खास महत्वाचा आहे. महिलाचा पोशाखाचे नियम जाणून घ्या. महिलांच्या पोशाखाचे नियम काय आहे? महिला उमेदवारांनी आवडीचे कपडे घाला. बरोबर, आवडीचे तर घालाच लागते. महिला आता आवडीचेच घालणार आहे, फंक्शन मध्ये थोडी चालली आहे की नाही, कसेही घाला, जाऊ द्या. त्याच्यानंतर बघा दुपट्टा, ओढणी, बुरखा घालण्याचे स्वातंत्र्य आहे. बघा दुपट्टा घालू शकता, सरळ गोष्ट आहे. तुमचं तोंड दिसलं पाहिजे, म्हणजे तुम्ही आता बुरख्यावाल्या जरी असल्या तरी तुम्हाला गळ्याच्या खाली सर्व काही घालायला जमते, तोंड तुमचं झाकता कामा नये, असा कडक नियम त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा सीसीटीव्ही मध्ये बघा काय म्हटलेलं आहे, लाईव्ह सीसीटीव्ही मध्ये चेहरा स्पष्ट दिसण्यासाठी. आता याचं कारण काय आहे बघा, डमी उमेदवार त्यांना छाटायचे आहे, सरळ डमी उमेदवार छाटायचे आहे. मानेच्या वर सांगितलेलं स्पष्ट काय म्हटलेलं आहे बघा, मानेच्या वर, डोक्यावर किंवा चेहऱ्याच्या वर कोणत्याही कपड्याचे आवरण नसले पाहिजे. नाही तर गेलो सनी देओल सारखा असा पट्टा बांधून इथून, तसं नाही जमत. ओके, चला. त्याच्यानंतर बघा नकाब, मुखपट्टी हे परीक्षाच्या कालावधीत ठेवता येणार नाही, हे लक्षात ठेवा, नाही तर स्कार्फ बांधून सर्व स्त्रिया जातात. मग बघा कान आणि चेहरा हा उघडा असावा, स्पष्टपणे सांगितलेला, बाकी तुम्ही काहीही घालू शकता. समोर जाऊया. आता समोरचं बघा काय म्हटलेलं आहे, अपंगांसाठी खूप महत्वाची सूचना आहे. दिव्यांग असतील बघा, त्यांनी काय करायचं आहे, लेखनिक किंवा मदतनीस हवा असल्यास mahatet.in या वेबसाईटवर जायचं आहे. प्रपत्र 3 स्वतःच्या लॉग इन मधून अपलोड करणे आवश्यक आहे, अनिवार्य आहे, आत्ताच करून घ्या ते. ओके, त्याच्यानंतर बघा परीक्षेच्या दिवशी ते केंद्र संचालकाकडे जमा करणं आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं, नाही तर तुम्हाला मदतनीस मिळणार नाही. जर समजा कोणाचा हात तुटलेला असेल आणि ज्याला मदतनीस लागत असेल तर ते तुम्हाला बसू देणार नाही, हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला प्रपत्र 3 काय करायचं आहे, लॉग इन मधून अपलोड करणं अनिवार्य आहे, परीक्षेच्या दिवशी निर्णय अनिवार्य आहे. त्याच्यानंतर समोरचं काय सांगितलेलं बघा, दोन्ही पेपरसाठी नोंदणी केलेल्या उमेदवाराला 2 स्वतंत्र प्रवेश पत्र, बरोबर आम्ही पहिले सांगितलेलं स्टार्टिंगला. त्याच्यानंतर 2 वेगवेगळे बैठक क्रमांक असतील, रोल नंबर असतील तर ते दोन्ही न्यायचे आहे, 2 झेरॉक्स काढून न्यायचे आहे, हे सांगितलेलं आहे तुम्हाला. ओके, चला समोरचा बघा काय म्हटलेलं. आता उत्तर पत्रिका कशी सोडवायची संपूर्ण सांगा लागलो मी तुम्हाला, डिटेलमध्ये सांगा लागलो. OMR शीट कशी भरायची आहे बघा. OMR शीटवर बघा माहिती भरण्यासाठी, उत्तरे गोल करण्यासाठी किंवा फक्त काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचा वापर करावा. जनरली तर काळ्याचाच करावा, हे लक्षात ठेवायचं आहे, कारण स्पष्ट जाते ते. त्याच्यानंतर बघा प्रश्नपत्रिकेचा संच कोड तिच्यात टाकणं आहे. तुम्हाला JB कोड भेटते, ABCD EF म्हणजे ABCDच राहते, तर लक्षात ठेवायचं आहे. अचूक लिहून त्यासमोरील गोल पूर्ण गिरवावा. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, एकदा रंगवलेले उत्तर बदलता येणार नाही. खोड करणे, त्याच्यात अर्धवट गोल गिरवणे, त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त गोल गिरवल्यास गुण दिले जाणार नाही. बघा 2 गोल करायचे नाही आहे, एकदा गोल झालं त्याला सोडून द्या, भले चुकलं ते. आता मग तुम्ही 2ही गोल केले एका लाईनीमध्ये तरी तुम्हाला त्याचे मार्क मिळत नसते. ओके, चला. त्याच्यानंतर बघा उत्तर पुसण्यासाठी खोड रबर, ब्लेड किंवा व्हाईटनरचा वापर करू नये. असे बरेचसे जण राहतात, उत्तर चुकलं की व्हाईटनर लावतात आणि डबल गोल करतात त्याच्यावर, ते करायचं नाही आहे. ओके, समोरचा आणि शेवटचं बघा काय म्हटलं, पेपर सुटल्यापर्यंत. बघा परीक्षा सुटल्यानंतर काय करायचं आहे, परीक्षा संपल्यावर मूळ OMR पत्रिका समावेक्षकाकडे जमा करायच्या, सुपरवायझरकडे ते काय करायचे आपल्याला जमा करायची आहे. त्यांची कार्बन प्रत म्हणजेच बघा 3री प्रत तुम्हाला स्वतःकडे घेऊन जायची आहे. हजेरी पटावरील स्वाक्षरी करायची आहे. हजेरी पटावर तुम्हाला काय करायची आहे, स्वाक्षरी करायची आहे. ते तर तुम्हाला स्वाक्षरी करूनच घेतील पहिले. त्याच्यानंतर बघा प्रश्नपत्रिकेवर कुठेही उत्तराची नोंद करू नये.
त्याचे कोणतेही पान फाडू नये अशा पद्धतीचं तुम्हाला दिलेलं आहे. ओके, आता ह्या सूचना होत्या, ह्या सूचनाचं पालन करा आणि आपला पेपर चांगला व्यवस्थित सोडवा. तुम्हाला येणाऱ्या पेपरसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या वर्षी तुम्ही टीईटी क्वालिफाय हो हे ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट आपल्या प्रत्येक मित्राला ज्यांनी टीईटी परीक्षेचा फॉर्म भरला याला ते सेंड करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.